महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पांढरकवडा महामार्ग प्राधिकरणकडून अरुंद रस्ता विभाजनामुळे पांढरकवडा महामार्गावर अपघातास निमंत्रण। कोंघाराजवळील रोड निर्मितीसाठी अरुंद खड्डेमय रस्ता ठरत आहे जीवघेणा। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 नागपूर ते पांढरकवडा रोडवर पांढरकवडा शहरानजीक कोंघारा गावाजवळ होणाऱ्या रस्ता निर्मितीसाठी महामार्ग प्राधिकरणाकडून अरुंद रस्ता विभाजन करण्यात आलेला असल्याने सातत्याने अपघातात वाढ होत आहे। सदर ठिकाणी दिशादर्शक कोणतेही फलक नसून अरुंद रस्त्यावर सुरक्षात्मक उपाययोजना नाही। अशातच 22 ऑक्टोबर 2025 ला दुपारी बस क्रमांक TZ09Z 7999 नागपूरकडून हैदराबादकडे जाणारी बस आंध्र प्रदेश डेपो बस अरुंद रस्ता विभाजनामुळे कोंघाराजवळ थेट दुभाजकावर जाऊन आदळली। एकाच रोडवर अरुंद रस्ता विभाजन हे या अपघाताचे कारण बोलले जात आहे। याच रोडवर मोठ्या खड्ड्यामुळे मागील 2 दिवसात दुचाकीस्वारांचे अपघात घडले आहेत। कोंघारा बायपास जवळ पांढरकवडाकडे जात असताना भला मोठा खड्डा असल्याने तिथे वास्तविक पाहता ब्रेकरची आवश्यकता होती। मोठमोठी अवजड वाहने वेगाने मागून येत असल्याने खड्ड्यात दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालावा लागत आहे। याशिवाय यवतमाळकडे जाणाऱ्या रोडवर मोठा दुभाजक मध्येच उभा केल्याने वाहने थेट त्यावर जाऊन आदळत आहेत। रात्रीच्या वेळेस सदर ठिकाणी कोणतेही मनुष्यबळ जागेवर हजर नसल्याने वाहन चालकांना कोणतेही प्रकारचे फलक दिसून येत नसल्याने तेथे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावली आहे। तरी सावधगिरी बाळगता महामार्ग प्राधिकरणाने रस्ता निर्मितीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करून या महामार्गावर जाणाऱ्या वाहनधारकांसाठी सुरक्षात्मक दृष्ट्या उपाययोजना करून मोठमोठे रस्ता विभाजनाचे फलक लावून अपघात टाळावे अशी मागणी वाहनधारकांकडून मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर, पांढरकवडा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।